बनकर फाटा या ठिकाणी जे फुल मार्केट झालं होतं त्याबाबत त्यांनी सांगितलं ते मार्केट काय असं चाललं नाही किंवा काय ते तिथल्या लोकांनी बसून काय प्रकार आहे ते मार्केट तुम्ही चालू केलं होतं, भाड्याची जागा घेतली होती आता तुम्ही असं कळलं की काय भानगडे सांगाल? तिथल्या शेतकऱ्यांची तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आपल्याला मागणी होती की तालुक्यामध्ये फुलाचं उत्पादन भरपूर होते, तिथं फुल मार्केट चालू करावं. माझी त्यावेळेचे उपसभापती दिलीप शेठ डुंबरे असतील, तिथले संचालक असतील, यांना आपण सगळी माहिती देऊन त्या भागामध्ये भाड्याने जागा घेतली. मला वाटतं वर्षाचे करार होते त्याचे. तिथं त्या व्यापाऱ्यांकडून पेपर जाहिरात देऊन आपण लायसन मागितले आणि जे काहीतरी 30-35 लोकांना आपण तिथं लायसन दिले. काही दिवस तिथं मार्केट पण चालू झालं, परंतु मुंबईला लोकांचा ओढा जास्त आहे आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं फुलाचं उत्पादन पण आपल्या तालुक्यात कमी झालं. परंतु मी सभापती होतो तोपर्यंत तिथं मार्केट चालू होतं. नंतरच्या काळात यांनी तिथं काही शेतकरी व्यापारी तिथं माल खरेदी करून पण तिथं पॅकिंग करत होते, परंतु यांनी त्यांची लायसन रिन्यू करायचं नाकारलं. त्यांना अडचणी आणत गेले आणि मग ते शेतकरी कंटाळले शेवटी आणि मग त्यांची लायसन्स त्यांनी न रिन्यू केल्यामुळं ते मार्केट त्यांनी बंद केलं. माझ्यानंतर तिथं मार्केटची आवश्यकता आहे की नाही? आता तर माल सध्या तालुक्यामध्ये फुल मार्केटचं कमीच आहे माल फुलाचं उत्पादन, पण जरी मार्केट चालू केलं तरी ते चांगलं चालू शकतं. तुम्ही सभापती असताना एका शेतकऱ्यांनी काल आरोप केला डोके नावाचा की बाबा टोमॅटोचे माझे काही पैसे रखडले होते, मी त्याचा अर्ज केला, प्रत्यक्षात पैसे मला कमी दिले, बाकीचे पैसे दिलेच नाही. सही किती पैसे मिळाले दिले? खरं तर मी काल त्यांची बाईट ऐकली आणि आज संध्याकाळी मी त्याच्यावर माझ्या पिंपळवणीला सगळा खुलासा करणार होतो. आता त्याच्यावर करावं का नाही हा विचार मी करतोय. माझं एवढंच मत आहे की आज जो आपला विषय आहे की जी काही वारळवाडीला जमीन खरेदी झाली जादा भावानी आणि परवा जे आपलं आंदोलन आहे त्याच्यावर आपण फोकस करावा. वैयक्तिक आरोपावर बोललंच पाहिजे, हरकत नाही. त्यांनी चिंगोटे नावाचा जो व्यापारी आहे त्यांनी कोटीभर रुपये थकवले होते, पण त्यांनी सभापती व्हायच्या अगोदरच्या काळामध्ये थकलेले आहेत. शेतकरी या सभापतींना आणि मार्केट कमिटीला पत्रव्यवहार करून कंटाळले. शेवटी त्यांनी ते म्हटले तुम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं कोणी उधार माल द्यायला, रोखीत द्यायचा, लगेच पैसे घ्यायचे असं त्यांना उत्तरं देऊन त्यांना टाळलं गेलं. पण शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यावर आणि ते व्यापारी ते पैसे देना म्हणून यांनी त्यांना जे 2 गाळे अलॉट केले होते त्यांनी गाळे ताब्यात घेतले. आपल्याकडे त्याचं प्रोसिडिंग मिळेल, त्यांनी ताब्यात घेतले, नंतर ते कोणाला दिले आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी त्यांनी दिले नाही. त्याचं लायसन रद्द केलं, तो दुसऱ्या नावाने तिथे व्यापार करायचा स्वतःचं लायसन नसल्यावर. मी जेव्हा सभापती झालो तेव्हा ह्या लोकांनी परत मला आग्रह केला, ह्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी, की आमच्या अशाचे पैसे रखडले असं झाले. खरं ते अगोदरच्या काळातले 2-3 वर्षाचे. मग मी ती सचिवाकडून सगळी माहिती घेतली, ते शेतकऱ्यांना सगळं एकत्र गोळा केलं आणि मग मला असं समजलं की तो जो आडतदार आहे व्यापारी आहे आणि अजून एक भुजबळ का बनकर नावाचा एक व्यापारी होता, त्या दोघांनी शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी पैसे रखडवले होते आणि त्यांचे गाळे बाकी यांनी ताब्यात घेतले होते आणि ते यांनी तिसऱ्या माणसाला ठराव करून दिले पण होते. मी आरोप करत नाही, कागदावरती आहेत मार्केट कमिटीच्या, आणि त्यांच्याकडून बऱ्यापैकी रक्कम पण घेतली होती आणि शेतकऱ्याला तर पैसेच नाही दिले यांनी. मग मी जेव्हा ज्या व्यापाऱ्याला यांनी ते गाळे परत दिले त्यांच्याकडे संपर्क साधला, म्हणलं असं असे काय झाले नेमकं, तर ते म्हटले आम्ही त्याचे पेमेंट केलेलं आहे सभापतीकडं. मग मी म्हटलं आम्हाला ते चालणार नाही, तुम्ही जर त्या व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी गाळे ताब्यात घेतले तर त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. तसं नसेल तर आम्ही तुमचे गाळे ताब्यात घेऊ, परत कोणाला तरी देऊन शेतकऱ्यांचे पैसे दुसरा आपल्याकडे पर्याय नव्हता. मग त्यांना खात्री करून विचारा की जे आरोप करतात आता, ज्यांनी काल आरोप केला ते बँकेमध्ये अधिकारी होते. खरं तर मला त्यांचं वैयक्तिक काढायचं नाही, फक्त मला ह्याच मुद्द्यावर सांगायचं आहे तुम्हाला. हो, त्यांचा मुलगा PDC बँकेत आहे, त्यांची पत्नी मला वाटतं कॉलेजमध्ये आहे, त्या मुलाची सुनबाई. आणि त्या कुमशेत गावामध्ये त्यांनी 4-5 वेळेला काहीतरी गैरव्यवहार केलेत. मग त्या सरपंच पदासाठी असेल किंवा त्या हनुमान ट्रस्टचा असेल, त्यांना अटक पण झाली, ते आतमध्ये पण गेले, त्यांची इंदापूरला पुढे बदली पण झाली, हे सगळं आहे. आणि त्या माणसाने काल माझ्यावर आरोप करताना सांगितलं का मला 1.5 लाख रुपये घेणं होतं आणि 75 दिले. तर त्या मुद्द्यामध्ये ज्या वेळेला आमच्याकडे कोटी रुपयाच्या पुढं काहीतरी देणं होतं, आकडेवारी खरं तर आता ते जे उपसचिव आहेत त्यांच्याकडे सगळं आहे. तर मग देणं कोटीच्या पुढं आणि आले होते काहीतरी 40-50 लाख रुपये. ते पैसे सचिवाच्या ताब्यात होते, रघुनाथ लेणे त्या रुपयाला हात लावला नाही. आणि मग ज्या व्यापाऱ्याला त्यांनी गाळे दिले तो व्यापारी यांच्या घरी गेला, म्हटलं माझे गाळे निघणार आहेत, मी तुम्हाला दिले पैसे परत द्या. यांनी त्याच्याकडे पैसे दिले त्या व्यापाऱ्याकडे, त्या व्यापाऱ्यांनी मार्केटच्या सचिवाकडे आणून दिले आणि त्या सचिवाकडे परत शेतकऱ्यांची मिटिंग झाल्यावर तिथं सगळ्यांना ठरवलं
साधारण 1 रुपयाला 45 पैशापर्यंत देता येईल अशी परिस्थिती होती. त्यापेक्षा जास्त द्यायची परिस्थितीच नव्हती. खरं तर ते देतात नसते आले, परंतु हे सगळं नियोजन केल्यावरती ते पैसे आपल्याकडे आले आणि मग सगळ्यांना कुणाला लाख रुपयाला 50,000 असतील किंवा 45 असं काहीतरी आकडा ठरवून ते सगळ्यांना पैसे दिलेत. फक्त त्यांनी परत तक्रारी करू नये, पुढं काय होऊ नये म्हणून आता जे त्यांच्यावर सचिव आहे ते त्यांचीच माणसं आहेत. फक्त मी सभापती असताना ते मी जे नियमात सांगत ते काम करत होते. अनियमित कुठलंच काम त्यांनी माझं केलं नाही, मला त्याची गरज पण नव्हती. आणि मग त्यांनीच लेखी घेतले, त्यांनी सूचना मांडली का यांच्याकडे सगळं लेखी म्हणजे भविष्यात त्रास द्यायचे नाही आणि त्यांनीच त्यांना पैसे दिलेत. रघुनाथ लेंडे फक्त माध्यम आहे, रघुनाथ लेंडेने 1 रुपया वापरला नाही. आताही तुम्ही त्या शिंगोटेला जाऊन विचारा, तू पैसे दिले का सभापतीकडे किंवा सचिवाकडे, पैसे कसे आले त्याचं उत्तर शोधा. मग तो व्यापारी तिथं आहे, त्याला ज्याला लायसन गाडी दिली तो आहे, यांनी कोण आहे, मग त्या ज्याला गाडी दिली त्याच्या घरी जा एकदा, मी सांगतो तुम्हाला ऑफलाईन कोण माणूस येतो, मग त्याला पैसे कोणी दिले ते कळेल. हे सगळं ओपन होईल ना. रघुनाथ लेंडे याच्यात कुठं दोषी असेल तर सांगावं त्याच्यामध्ये. उलट यांनी जे रखडवलेले पैसे आहेत ते मी सभापती झाले शेतकऱ्याला 2-2 रुपये का होईना काढून दिले. आता ते 25 शेतकरी म्हणतात, माझं म्हणजे 50 शेतकरी असतील आणि त्यांची जर नावं आता मी बघतो, जर तुम्हाला वाटेल नावं देतो त्या शेतकऱ्याकडे एकदा जाऊन या. मग रघुनाथ लेंडेनी त्यातले निम्मे पैसे ठेवले का आमचे पैसे सगळे काढून दिले हे त्यांना एकदा विचारा, माहिती मिळेल आपल्याला त्याची. लेंडे साहेब, काल काळे साहेबांनी तुमच्याबाबत बोलताना सांगितलं की आपण मुरुम घोटाळा केला. मुरुम घोटाळ्या प्रकरणामध्ये आपल्याला हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने काहीतरी दोषी ठरवलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी विधवांच्या जमिनी सुद्धा खाण्याला कमी मागे पुढे पाहिलं नाही, अशा माणसांनी माझ्यावर घोटाळ्याचा आरोप करू नये असं ते बोलले होते. यामुळे काय बोलतो आता आजच बोलतो, संध्याकाळी बोलायची गरज नाही असं मला वाटतं, हरकत नाही. खरं तर मी मुरुम घोटाळा केला नाही केला ही कोण नाही प्रविष्ट बाब आहे. त्याच्यामध्ये माझ्यावरती आरोप झाले, यांनी संचालकांना बरोबर घेतलं, माझ्याबरोबरचे काही संचालक गेले. खरं तर या त्यांच्याच कॉलेजवरती एकदा अजितदादा आले होते मी सभापती पदावरून गेल्यानंतर, आणि त्या दादांनी तिथं असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये अशी एक बाजार समिती आहे का जिच्यामध्ये सभापतीला आश्वास आणून दुसऱ्या सभापतीला व्हायला 25-25 लाख रुपये वाटप केलं. एवढे पैसे आणतात कुठून, असं होऊ शकतं का? आणि हे मला वाटतं आपल्याकडे झालं का बाहेर झालं असं दादा बोलले, त्याची क्लिप आपल्याकडे आहे. त्याची एकदा खात्री करावी, म्हणजे मला मुरुम घोटाळ्यात घालवले की पेमेंट करून घालवले हे सिद्ध होईल. आणि आता 1-2 संचालक तर माझे संचालक मला रात्री त्यांचे फोन आलते, ते म्हटले आमच्यावर काय घेतले आम्हाला माहिती आहे, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिलीच चूक केली का रघुनाथ लेंडेला अविश्वास आणून घरी घालवलं आणि आम्हाला काय काय त्याचं मिळालं आम्ही बाईट करणार आहोत. 1-2 दिवसात त्यांची बाईट पण देतील का आम्हाला मिळालं का नाही ते. दुसरा भाग राहिला की त्या मुरुमाचं खरं तर मी परवा पण माझ्या बाईटमध्ये सांगितलं की यांनी 45 लाख रुपयाचं टेंडर काढलं होतं, त्याची कॉपी माझ्या काय पेपर नोटीसची. त्याच्याकडे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टर काय पैसे माहिती झालं नाही, मी सभापती झालो, मी ते टेंडर न काढता तिथं त्या कंपनीला तो 140 रुपयांनी मुरून दिला. त्याचे 30,45,000 रुपये 50,000 रुपये मार्केट किंमत जमा झालेत, मी 75 लाख रुपये मार्केट किंमतचा फायदा झाला आहे. आता ती जागा सपाट आहे, सभापती म्हणतात तिथं खास कळले डोंगर आहे किंवा अधिकारी म्हणतात, पण आता तिथं ती टेबल लँड आहे. कारण मी सभापतीच्या अगोदर आणि नंतर यांनी 22 लाख रुपये टाउन प्लॅनिंगला त्या आर्किटेक्टला पैसे देऊन त्याचं ब्ल्यू प्रिंट त्याचे नकाशे सगळ्या मंजुऱ्या आणून ठेवल्यात. जर जमीन सपाट नसेल तर 22 लाख रुपये खर्च करून तुम्ही त्या मंजुऱ्या सगळ्या घेऊ शकता का? आता म्हणताय तुम्ही ती जमीन सपाट नाही, आणि ती जमीन सपाट तर झाली ना. आणि जर त्याच्यानंतर कशाचे हो मार्केट कमिटी आहेत ना, एक पत्र द्या, त्यांनी नाही दिलं तर मी देईल तुम्हाला. त्याबाबत तुम्ही आतापर्यंत बोलले काय बोलायचं होतं तुम्ही की जे जमीन जर सपाट आहे आता म्हणते सपाट नाही. अहो सचिन वाळून जाऊन आले तिथं, ते उतरडे स्वतः जाऊन आले, त्यांनी तिथं व्हिडिओ केले आणि तिथं माध्यमांना आपण का सांगितलं असं माझं प्रश्न. माझ्यापर्यंत हा विषय कधी आला नाही, परंतु हे जाऊन आलेत ना तिथं जमीन सपाटच आहे ना, आपणही कधी जाऊन बघू शकता. मग अशी माऊली म्हटले की एका दिवसात ती जमीन सपाटच आहे, तिची नवीन जमीन घ्यायची गरजच नाही. आणि तालुक्यात नाही महाराष्ट्रात शेतजमीन एवढा मोठा बाजार नाही, हायवे पासून एवढ्या आतमध्ये 7,11,000 रुपये गुंठ्याच्या जमिनीला महाराष्ट्रात कुठं बाजार नाही. हा नारायणगावला असेल, कुठं आळीफाट्याला असेल, पुण्यात असेल, हा 1-2 गुंठे 10 गुंठे 20 गुंठ्याला असेल, असं होऊ शकत नाही. आणि दुसरा एक मुद्दा मगाशी मुरुम घोटाळ्याचा विषय राहिल्यानंतर माझ्यावरती मला वाटतं 17 साली नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला, मला अटकपूर्व जामीन मिळाला. नंतर यांनी मला अपात्र केलं. त्यांचं कायद्याचं ज्ञान भारतातले कायदे त्यांना किती माहिती आहेत मला माहीत नाही, ते केम्ब्रिज रिटर्न आहेत. तर माझा मुद्दा असा होता की मार्केट कमिटी ॲक्टमध्ये कुठेही एखाद्या संचालकावर गुन्हा दाखल झाला म्हणून त्याला अपात्र करता येत नाही. त्यासाठी मी कोर्टात गेलो, ते माझं कोर्टाने मान्य केलं नाही. मला मुरुम घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाने काय सांगितले की कोर्टात जुन्नरला केस चालली, बाकीचा त्याच्यावर काही संबंध नाही. आणि यांना एवढं जर माहिती आहे रघुनाथ लेंडे घोटाळाच केलाय, त्याला घरीच बसवायचंय, तर परत मार्केट कमिटीने
सेशन कोर्टामध्ये 72 लाख हजार मोंटो कार्लो कंपनीवर दावा दाखल केलाय. हे आपल्याला कोणाला माहीत नसेल, त्याच्या माझ्याकडे नकला आहेत, तुम्ही मागितलं ते मी देईल. आणि मग जर रघुनाथ लेंडे व मुरुम घोटाळ्याचा 38 लाख रुपयाचा गुन्हा दाखल करायचा, मोंटो कार्लो कंपनीवर 72 लाखाचा गुन्हा दाखल करायचा, नक्की गुन्हा चूक कोणी केली? आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 4/5/2017ला मी सभापती असताना, मी 22/5/2017ला सभापतीवर पदावरून गेलोय. 4/5ला मी हे सगळं दाखल व्हायच्या आत मार्केट मोंटो कार्लो कंपनीला पत्रावर केलाय, जो त्यांनी जे सगळे काळानंतर रेकॉर्ड तयार केले त्याच्यात माझ्या पत्राचा उल्लेख आहे. ते पत्र मी दिले त्या मोंटो कार्लो कंपनीला की हा जो आमचा हिशोब आहे तो आमचा क्लिअर करून द्या तुम्ही. आणि मार्केट कमिटी खाजगी कोणाकडे पैसे मागत तर माझ्याकडे पैसे आलेत. एक एनटी रघुनाथ लेंडेच्या नावाने असेल ना, सगळे पैसे भरून देईल. तुम्ही मगाशी म्हटले त्या मागासवर्गीय महिलांचे काय मी खरेदी खतं केली वगैरे, एवढंच सांगेल, रघुनाथ लेंडे सर्वसामान्य माणूस आहे. शेती करून मी पुढे आलोय आणि सर्वसामान्याची मदत पण करतो. ज्या ज्या ठिकाणी मी खरेदी व्यवहार केलेत, त्यांनी एकदा कोणीतरी बाईट केली त्यावेळेला वाणी साहेब पिंपळवणीला आले, ते सगळी लोक आलती. त्या सगळ्यांनी सांगितले की आम्हाला पैसे मिळेल, रघुनाथ लेंडे याच्यात काही चूक नाही, त्याची बाईट झाली. आणि नंतर एवढं सांगेल की यांना जर कोणाला वेळ असेल, जे कोणा त्यांना त्या महिला आधार किंवा निराधार कोणी भेटला असेल, त्यांनी त्यांच्याकडे यावं. त्यांना वेळ नसेल, त्यांचा कोण प्रतिनिधी आहे पिंपळवणी, त्याला त्यांनी यावं. मी तिथं समोर यायला तयार आहे. ती महिलांनी हिशोब करावा, तिचा किती व्यवहार झाला, किती पैसे राहिले. जर तिने सांगितलं 10,000 रुपये राहिले तर 20,000 रुपये देईल. जर तिने सांगितलं 1 लाख रुपये माझ्याकडे निघाले तर 2 लाख रुपये देईल. रघुनाथ लेंडे असा पळून जाणार नाही किंवा असं घामपुशीत कुठे पत्रकार पैसे सोडणार नाही. जर त्याच्यामध्ये काय माझ्याकडून घोटाळा झाला असेल, त्यांनी मला सिद्ध करून दाखवा, डबल पैसे द्यायचे माझ्या दान ते. नंतर त्यांनी एक विषय घेतला की पिंपळवणी विकास सोसायटीचं धान्य औषध दुकान होतं आणि ते त्यांनी मुलाला खत औषध दुकान टाकायचं म्हणून बंद केलं. त्यांना माहीत नाही धान्य औषध दुकान कुठंच नसतं. धान्याचं रेशनिंग दुकान असतं आणि खत औषध दुकान असतं. त्यांना हे माहीत नाही बारकाल्या गोष्टी. आमचं रेशनिंग दुकान अजून चालू आहे. खत औषध दुकान ज्यावेळेला माझा मुलगा शिकला, BSc अग्री MBA झाला, त्याला दुकान टाकायचं ठरलं, त्यावेळेला सहकार कायद्यामध्ये, मार्केट कमिटी ॲक्टमध्ये नाही, सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, जो व्यवसाय एखादी संस्था करते तो व्यवसाय तुम्हाला करता येत नाही तुमच्या घरात कोणाला. मला एकच मुलगा आहे, मी म्हणणार नाही तर रेशन कार्ड वेगळं करा, मुलगा माझ्या वेगळा राहतो, तो माझ्यातच राहतो. मी माझ्या विकास सोसायटीच्या अजेंड्यावरती विषय घेतला वार्षिक सभेत 2016 साली आणि तिथं विषय मांडला, एक तर रघुनाथ लेंडे ह्या सोसायटीचा चेअरमन राहील, नाहीतर मुलाचं खत औषध दुकान राहील. काय करायचं मला सांगा. लोकांनी ठराव घेतला. माझ्या विकास सोसायटीच्या मिटिंगला 400-500 लोक असतात. तिथं ठराव झाला आहे की रघुनाथ लेंडे आम्हाला चेअरमन पाहिजे, खत औषध दुकान नाही तरी चाललं तरी चालेल. यांनी तालुक्यामध्ये खत औषध दुकानं चालू केली विकास सोसायटींनी. यांचे काने शेजारी बसतात ना, ते सांगत असताना खतं येत होती. त्याचं काय झालं पुढं, कोणाकोणाला गाड्या गेल्या खताच्या. नंतर त्या खरेदी विक्री संघ काय चाललाय, तालुक्याचा खरेदी विक्री संघ आहे तो काय चाललाय आजला. आमच्याकडं आजही कुठेही शेतकऱ्याला युरिया मिळत नाही. खरेदी विक्री संघ यांच्या नेतृत्वाखाली चालतो. किती यांनी प्रयत्न केला युरिया आणायचा आणि शेतकऱ्यांना द्यायचा. किती वेळ यांच्याकडे मार्केट कमिटीमध्ये हे सभापती आहेत, किती वेळा हे उपबाजारात गेले, कुणाच्या अडचणी सोडवल्या. रघुनाथ लेंडे सभापती असताना प्रत्येक आठवड्याला ओतूर मार्केट असेल, बेला असेल, आळीफाटा असेल, नारायणगाव असेल, जुन्नर असेल, प्रत्येक वेळेला थांबलोय. लिलावाला उभं राहिलं, तिथे शेतकऱ्यांना वजन करून दिली. जुन्नर मार्केट कमिटीमध्ये आताही हमाल गाडी स्वतःचे गोण घेऊन काट्यावर उभा राहतो. काय केलं तुम्ही त्याच्यासाठी. हमालाचं वजन किती, गोणीचं वजन किती, काढायचं कसं, तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यामध्ये. ओतूर मार्केटमध्ये दर आठवड्यात एक मोटरसायकल शेतकऱ्याची चोरी जायची. 100-200 मोटरसायकल येतात वाणी साहेब तिथं. आठवड्याला गरीब शेतकऱ्याची गोणपाट घेऊन त्याची गाडी चोरी व्हायची. रघुनाथ लेंडे तिथे एक फक्त माणूस नेमला आणि त्याला सांगितलं ह्या लाईट लावली, सगळ्या गाड्या एका बाजूला लावा. चोरी थांबली. शेतकऱ्याची 40-50 हजाराची गाडी चोरीला बंद केली. आणि रघुनाथ लेंडेंनी मार्केट कमिटीची गाडी, ज्यावेळेस मी सभापती होतो ना, माझ्याकडे ड्रायव्हर गाडी घेऊन पिंपळवणी यायचा. गाडी पिंपळवणीत उभी राहायची. सकाळी मी जिकडे जायचं तिकडे ड्रायव्हर परत मोटरसायकल मग जायचा. यांच्यासारखं गाडी यांना पुण्याला आणायला जात नाही किंवा यांच्या लग्नाला का कुठं बाहेर कुठं पाठवत नाही. रघुनाथ लेंडे तो सुद्धा छोटा विचार केला. रघुनाथ लेंडेंनी काम करताना स्वतःचा डबा नेलाय. कधी कोणाला पार्ट्या केल्या का, दारूच्या पार्ट्या कोणाला केल्या नाही. आणि संचालकाच्या बाबतीत तसं वागलं म्हणून माझ्यावर वेळ आली. हे मला सांगतात काय तू काय काय येऊन कसं गेलं आमचं पुण्य. मगाशीच सांगितलं रघुनाथ लेंडेला का घालवलं तर यांना ते झोपू येत नव्हती. यांनी जर माझं वैयक्तिक काढत बसले तर त्यांचं भरपूर माझ्याकडे अजून. फक्त मी वैयक्तिक जाणार नाही. माझा विषय बाजार समिती, माझा विषय क्वालिटी झाला. हा कोर्टात केस चालू आहे आता. कालच तारीख होती त्याची. मी विषय उपस्थित केला ते थोडा म्हणून निर्णय आहे. त्यांनी ती जमीन घेतलेली आहे. काय ना आम्ही काल विचारलं त्याच्या आधीच त्यांनी ती जमीन घेतलेली आहे. बाजार समितीच्या
उपबाजारावर नारायणगावसाठी नारायणगावची जमीन जेव्हा पाहिली तेव्हा 23 एकरचा प्रस्ताव कलेक्टरकडे पाठवला होता आणि मग ते कोठारी कुटुंब हवालदिल झालं. आपली 23 एकर जमीन जाते म्हणून त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकामार्फत पवार साहेबांकडून मध्यस्थी करून ती जागा 10 एकरवर आणली. यांनी 10 एकर जागा बाजार समितीला घेतलेला. माझ्याकडे त्याचं खरेदी पण पिंपळवणीला. मी तेच सांगणार तुम्हाला का तुम्हाला जे कागद द्यायचे त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे पिंपळवणीला आहेत. अडचण येणार नाही. तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला ती जागा तिथं संपादित व्हायचा प्रस्ताव चालू झाला, ज्या वेळेला ते सगळे पिपे होतात त्याच वेळेला त्यांचं नाव जमीन झाली. थोरात साहेबांची एवढी परिस्थिती नाही 2 एकर जागा घेण्याची. ही यांची जागा आहे, फक्त त्यांच्या नावावर. त्यांनी सांगावं एकच मुद्दा आहे वादी साहेब, रघुनाथ लेंडेला एकच मुलगा आहे, त्यांना एकच मुलगा आहे. ह्याच्या सगळ्या गोष्टी ते म्हणतात ना, मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ते गणपती शपथ घ्या म्हणा, महादेवाची नका घेऊ. गणपतीला मानताना गणपती पुढे आणा, एक हात गणपतीवर ठेवा, एक हात त्याच्या मुलाच्या डोक्यावर ठेवा. राजकारणामध्ये पोरं कशाला आणतात? ऐका एक मिनिट जरा. त्यांनी तुम्ही आणलीत. माझ्या मुलाचा विषय कुणी काढला? मुलाचा विषय कुणी काढला? तुम्ही. माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी जर तुम्हाला माझ्या सोसायटीचं कौतुक येत असेल तर एक गणपतीवर हात ठेवा, एक तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवा. मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्ही सांगावं मी त्या पुतळ्याचा चबुतारा बांधला ना, त्याच्यात पैसे खाले का नाही? थोरात साहेब हे तुमचे मिळवणे आहेत का नाही? आणि ती जमीन तुमची आहे का नाही? भविष्यात ती थोरातलं तरी मिळून जाईल ना. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये पैसे घेत नाहीत असं सांगता. आता 8 दिवसापूर्वी नारायणगाव आळी फाट्याला लायसन दिले, त्याच्यामध्ये तुम्ही किती पैसे काढले? आकडा माझ्याकडे. त्या व्यापाऱ्याला भेटा एकदा. 1 मिनिट. जुन्नर ओतूरला यांनी 25 लाख रुपये घेऊन एक कांदा लायसन दिलं, 5 वर्ष झाली त्याला. त्या व्यापाऱ्यांनी 4-5 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडवले. ते शेतकरी इकडे तिकडे वन फिरतात. तुम्हाला वेळ नाही का शेतकऱ्यांचे पैसे काढून द्यायला? कधी घेणार तुम्ही हे सगळं? आणि तुम्ही सांगता रघुनाथ लेंडे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करता. रघुनाथ लेंडे जसं माऊली मागाशी म्हटले ना, समोरासमोर बसायला तयार आहे. सगळे पुरावे माझ्याकडे, मी घेऊन यायला तयार आहे. तुम्ही एवढे कार्यक्षम असतानाही संचालकांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला. खरंच मार्केट कमिटीमध्ये खूप स्कोप आहे उत्पन्नास. शेतकऱ्यांसाठी काम करायला भरपूर संधी आहे. तुम्हाला जर नाव मिळवायचं असेल, तुम्हाला जर शेतकऱ्यांमध्ये जर सहानुभूती मिळवायची असेल, मग भेट मिळवायचा असेल तर तुम्ही जाणार. कितीतरी दूध उत्पादक शेतकरी आहेत, कितीतरी चांगलं माल करणारे शेतकरी. कधी गेले तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे? मी स्वतः गेलोय, पूर्ण वेळ दिलाय शेतकऱ्यांकडे, फिरलोय रात्रीपर्यंत 10-11 वाजेपर्यंत. आम्ही त्याच्या ह्याच्यात गेलोय. आता ते काने बसलेत ना शेजारी, त्या कानेंचा एकदा दाना आला होता, इथे ते संचालक नव्हते आणि त्यांचे 10% कापले. रघुनाथ लेंडेनी मार्केटमध्ये फोन करून सांगितलं आहे तेवढे आपले करून द्या. त्यांना एकदा विचारा, आणि नाही म्हटले तर मग आपण बोलू त्याच्यावर. माझे सभापती बाजीराव ढोरेला विचारा. आणि हे सगळं झालं, मी सभापती झालो. खेड, आंबेगाव, जुन्नर तिन्ही मार्केट कमिटीची नारायणगावला मिटिंग घेतली आणि 10% करता 5%वर आणला होता. केला का नाही विचारा एकदा सगळा, काय काय काम केलं एकदा. त्या म्हटले मागाशी काल की डाळिंब मार्केट चांगलं केलं, आमचं ते कौतुक आहे. अहो मग ज्या नारायणगाव मार्केटला टोमॅटो मार्केट चालतं तिथं हाय टेन्शनच्या तारा होत्या. किती लोक, एक लोक माणूस मेला आपला ते ताराला अडकून. ते रघुनाथ लेंडेने काम केलं, तुम्हाला आठवत नाही का? अंडरग्राऊंड तारा केल्या आपण. खासदार साहेबांनी, आशाताईंनी सगळ्यांनी मदत केली. त्यांनी 50 लाख रुपये निधी दिला, अंडरग्राऊंड तारा करून घेतल्या. कामं केली ना आम्ही उभा असताना तिथं. मला काल किती मिळाला? आढळराव साहेबांनी मला कार्यकाळ तर मिळाला किती, पण त्या काळामध्ये मी मार्केट कमिटीचा कुठलाही जादा खर्च होणार नाही. आणि शेतकऱ्यांनी इतकं साधारण शेतकऱ्यांच्या बांधावर कसं जाता येईल किंवा त्यांना माल विकताना मी ओतूर मार्केटला कांद्याच्या आडत होताना किंवा भाजीपाल्याच्या आडत होताना तिथं वजनात काट्यात फरक होता. मी शेतकरी उभा केला, ह्या काट्यावर वजन करून तिकडे किती भरते बघा, आणि ते करून क्लिअर केले. असे सांगायचे कारण नाही. असू द्या, अजून काय विचार? अरे बडे, तुम्ही जे कांद्याची चेकिंग केलं आशाताई बुचके आणि तुम्ही, त्याचं काय झालं पुढे? हो मॅनेज सगळे. नंतर त्या गाड्या सगळं तिथं होतं. त्या दिवशी खरं तर काळे साहेबांचा ग्रंथ न संपणार आहे. तुमच्या माध्यमातून आम्हाला महत्वाचा विषय राहिला. ऐका एकच मुद्दा राहिला, एकच माऊली मला तुम्ही बोला नंतर. एवढं जर माझ्या पिंपळवंडी सोसायटीचं मी खत औषध दुकान बंद केलं तर कौतुक वाटते. तर माझे पिंपळवंडीचे सभासद पिंपळवंडी विकास सोसायटीच्या जागेतच PDC बँक होती आणि तिथं लोकांना जवळ पडत होतं. तुम्ही ती जागा अर्धा किलोमीटर बाहेर नेली, लोकांचा तळतळात घेतला. पिंपळवंडीमध्ये 25 लोक सुद्धा हजर नव्हती गावातली. बाहेरचे लोक 150 लोकांनी कृषी मंत्र्याचा अपमान झाला तिथं. एवढं तुम्हाला समजा तुम्ही असं करता आणि सांगता का माझ्या पिंपळवंडी सोसायटीला झाले. माझ्याकडे आज 45 लाख 46 लाख रुपये सोसायटीला नफा आहे, 15% डिव्हिडंड आहे. तुम्ही ज्या सोसायटीचं प्रतिनिधित्व करता त्या सोसायटीचा एखादा अहवाल द्या आम्हाला, नक्की कसं चाललंय काय चाललंय ते सांगा. आणि ज्या वेळेला तुम्ही एवढं सगळं सांगता त्यावेळेला
पिंपळवंडीमध्ये कार्यक्रम करताना जेव्हा बँक बाहेर नेता सभासदा टोपला करता हे कोणत्या नियमात बसते? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.